प्रकार पण बसल्यापासून होणार नाही. तेव्हा पुन्हा विनंती करतो की सर्वांनी खाली बसण्याचा प्रयत्न करावा. बैठकीची गैरसोय आहे याची कल्पना आहे, परंतु जे काय आम्ही देऊ शकतो ते वर्तमानपत्राचा एक एक कागद प्रत्येकाने घेतला तर तेवढ्यापुरती चांगली बसण्याची सोय होऊ शकेल. तेव्हा कृपया सर्वांनी खाली बसावं. परम पूज्य भगवती आदिशक्ती श्री माताजी निर्मला देवी रत्नागिरीच्या या रत्ननगरीमध्ये आपलं 1986 सालामध्ये सुरुवातीला आगमन होत आहे. ही आमच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. गेल्या वर्षीसुद्धा आपण 4 फेब्रुवारीला याच रत्नागिरीमध्ये लक्ष्मी चौकामध्ये आम्हाला दर्शन दिलं, मार्गदर्शन केलं आणि सहजयोगाची अमृतवाणी या लक्ष्मी चौकामध्ये आपल्या कृपेनं आशीर्वादानं आम्हाला ऐकायला मिळाली. गेल्या 11 महिन्याच्या काळामध्ये जो सहजयोगाचा पहिला उच्चारला गेलेला पहिला शब्द लक्ष्मी चौकातला, त्या शब्दाची बीजं आपल्याला या रत्नभूमीमध्ये अंकुरलेली दिसतील. इतकंच नव्हे तर आपण त्यावेळी ठरवलं की पुढचा जो सेमिनार होईल आंतरराष्ट्रीय तो रत्नागिरीतच होईल आणि श्रीमाताजी आपल्या कृपेमुळेच गणपतीपुळे मालगुंड येथे गेल्या 30 तारखेपासून तर काल रात्र 1 वाजेपर्यंत हा आंतरराष्ट्रीय सहयोग सोहळा पार पडला, संपन्न झाला. श्रीमाताजी आपण आम्हाला जीवनाची एक नवीन पद्धत या सहजयोगाच्या मार्गाने दाखवून दिलीत. योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंतांनी गीतेत म्हटलं, परंतु त्याच्या मधल्या काळामध्ये काळाच्या दरीमध्ये आमचा योग काय, क्षेम काय, हे स्पष्टपणे सोप्या पद्धतीनं आम्हाला पटेल, जमेल अशा पद्धतीनं दाखवून देण्याचं, आमच्याकडून करून घेण्याचं काम फक्त श्रीमाताजी आपणच करू शकलात. म्हणून आपण आमच्या आदिशक्ती आहात, आमच्या आई आहात. आपल्यामधील ममतेचा, मायेचा, मातृत्वाचा, दातृत्वाचा, कर्तृत्वाचा, चिरंतन सत्याचा, चितशक्तीचा प्रत्यय आम्ही सहजयोगी घेतच आहोत. परंतु हा सहजयोग केवळ मुठभर माणसांसाठी नसून
सर्व समाजासाठी आहे आणि तो सर्व समाजापर्यंत पोचावा ही आपली तळमळ आहेत, ही आपली बालकं म्हणून आम्ही जाणून आहोत. जसं ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञानियाचं भांडार फोडून ही देववाणी सामान्य माणसापर्यंत आणली, ज्ञानाचं भांडार खुलं केलं. आणि आपण श्रीमाताजी सामान्य माणसाला परमेश्वर प्राप्तीसाठी काय करता येईल याचं हे भांडार खुलं करून दिलं. केवळ आम्हीच नव्हे तर या संपूर्ण मानव जातीला माताजी आपण एक नवीन कवच कुंडल दिलेले आहेत, नवीन एक वरदान दिलेलं आहे. संपूर्ण मानव जात आपली अत्यंत ऋणी आहे माताजी. आज 20 राष्ट्रामध्ये सहजयोगाचे शब्द उच्चारले जात आहेत, सहजयोग अंगीकारला गेलेला आहे, सहजयोगाचा प्रसार झालेला आहे. कोणत्याही प्रसिद्धीच्या माध्यमापासून दूर राहून सुद्धा आपण हे काम करत आहात हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये, लंडनच्या BBC-मध्ये ज्यावेळेस सहजयोगाचे कार्यक्रम शासकीय माध्यमातून प्रस्तुत केले जातात त्यावेळेला पाश्चात्य लोकांना या भारतातील योग साधनेचं हे नवे जे वरदान होतं ते श्री माताजीने कसं खुलं करून दिलं आहे ते समजतं. आणि या समस्त जनांना माझं आज सांगणं आहे की 20 राष्ट्रामधली मंडळी आज हे सहजयोगी झालेले आहेत आणि कालच्या सेमिनारला 14 राष्ट्रामधील सुमारे 1100 प्रतिनिधी सक्रिय सहभागी झाले होते. आज मुंबईमध्ये 18 शाखा, भारतामध्ये तर अनेक ठिकाणी शाखा आणि आजच्या अर्ध्या दिवसामध्ये गणपतीपुळं, मालगुंड या 2 नवीन शाखा सुरू झाल्या. अशा प्रकारे सहजयोग वाढतो आहे. श्री माताजी, मी आपला आणि या मंडळींचा वेळ जास्त घेत नाही. आपल्याला आपलं कौतुक करायला, आपलं वर्णन करायला, आपलं महात्म्य सांगायला आमचे शब्द अपुरेच आहेत. आम्ही शब्द सांगू शकत नाही आणि ज्यावेळेस शब्द अपुरे पडतात त्यावेळी नेत्रांची भाषा सुरू होते आणि नेत्र अपुरे पडतात त्यावेळी हृदयांची भाषा सुरू होते. आणि श्री माताजी आपण ती भाषा आम्हाला शिकवलीत आणि म्हणून केवळ बोललंच पाहिजे असं नाही, तर आपल्या कृपेनं, आशीर्वादानं या रत्नागिरीच्या या भूमीमध्ये सहजयोगा वाढण्याची प्रेरणा, काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळो. आणि सहजयोग सर्व क्षेत्रामध्ये कसा वापरता येतो, कामगार क्षेत्रामध्ये कसा वापरता येतो, कृषी क्षेत्रामध्ये कसा वापरता येतो याचंही आपल्याकडून मार्गदर्शन आम्हाला मिळावं. कारण इथे बरेच प्रश्न विचारले जातात. सहजयोग म्हणजे काय, तो कोणत्या पद्धतीनं जीवनात अंमलात आणू शकतो, जीवन पद्धतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, अशा प्रकारे अनेक प्रश्न लोक विचारतात, मनापासून विचारतात, कारण त्यांना सहजयोगाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून श्री माताजी आपण ज्ञानेश्वरांचा जो जी वांशिल तो ते राहो हा जे पालुपद आहे, उक्ती आहे ती आपण विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, हा स्वधर्म, स्वमधला धर्म हा आपण आमच्यामध्ये जागवत आहात. खरा विश्वधर्म उभा करतात आणि त्या विश्वधर्माला मर्यादा पडत नाही आहे, बंधनं पडत नाही आहेत. आणि आपण तर आमच्या दृष्टीनं वेगवेगळे आकार जरी आम्ही आपले मानले, दुर्गा मानल्या, आदिशक्ती मानल्या, जगदंबा मानल्या, तरी आपण निर्गुण निराकारात केवळ परमेश्वर शक्तीची इच्छा, नियतीची इच्छा आणि कृपा म्हणूनच आपल्या रूपानं आज आमच्या समोर एक चैतन्य आम्हाला आमच्या समोर बसून मार्गदर्शन करायला मिळालेलं आहे. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपण या रत्नभूमीमध्ये आपली पायाची धूळ झाडलीत, आम्ही पवित्र झालो, इथली हवा पवित्र झाली, इथला निसर्ग पवित्र झाला, त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी ही 5 गुलाबा फुलांची सदिच्छा भेट आपल्याला देत आहोत. आपण आमची हृदय जाणा, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला आम्ही प्रणिपात करतो. जय श्री माताजी. छान भाषा आहे, यशस्वी.
रत्नागिरीतील परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो. गतवर्षी मी रत्नागिरीला आले होते आणि आपल्याला मी समजावून सांगितलं की मनुष्याची जी चेतना आहे, मनुष्य ज्या स्थितीत आहे आज, तो पूर्ण नाही आहे. त्याच्यात थोडंसं आणखीन काही घडायचं आहे. ते घडलं पाहिजे. ते घडल्याशिवाय मनुष्य पूर्ण स्थितीला जाणार नाही. त्यामुळे सर्व हा त्रास आहे. त्यामुळे मानवाला मार्ग सुचत नाही. तो भ्रमित आहे, दुःखात आहे आणि अत्यंत त्रासाने कंटाळून तो हताश होऊन बसलेला आहे. आपल्यातलं काहीतरी कमी आहे. अजून काहीतरी आपल्याला झालं पाहिजे. आपण अमिबाचे मानव झालो, ह्याच्या पुढे आपल्याला काहीतरी झालं पाहिजे. ही प्रेरणासुद्धा आतूनच येते. ही आपल्यात आहे. जर ही प्रेरणा नसती तर आपण देवाकडे गेलो नसतो, देवळामध्ये फिरलो नसतो, तीर्थयात्रा केली नसती, देवाला शोधलं नसतं. काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे. ही जाणीव आपल्याला आहे. तसंच साधुसंतांनी अवघाची संसार सुखाचा करीन असं जे म्हटलं होतं, त्यात काही सत्य आहे किंवा नाही, त्यामध्ये खरं खोटं काय, किंवा त्यांनी उगीचच आपली काहीतरी दिशाभूल केलेली आहे, हेही पडताळून पाहिलं पाहिजे. भजनात, ध्यानात आपण परमेश्वराला आळवत असतो. ते कशासाठी? एवढा टाहो आपण देवासाठी फोडलेला आहे, तो कशासाठी? कोणाला असं वाटतं की आम्हाला पैशाची टंचाई आहे, समृद्धी नाही, त्याच्यामुळे सर्व त्रास आहे. पण तशी गोष्ट खरी नाही. ज्या देशांमध्ये समृद्धी आहे तेही तुमच्या गणपतीपुळ्याला परवा आले आणि गणपतीला नमन करू परत गेले. ज्या लोकांच्याजवळ सत्ता आहे ते सुद्धा परमेश्वराला अजून शोधतच आहेत. ज्यांच्याजवळ आणखीन जागतिक शक्त्या आहेत ते सगळे दुःखी लोक आहेत. तो अवघाची संसार सुखाचा करीन जे म्हटलं होतं, तो कसा करायचा? सगळ्यांना सुख कसं दिलं पाहिजे? लोकांना सुख कसं होणार? त्याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते आत्मसाक्षात्कारी होते, स्वधर्म ओळखावा असं सांगितलं. रामदास स्वामींनी तर आत्म्याचं दर्शन झाल्याशिवाय काही त्याला अर्थ नाही असं अनेकदा सांगितलं. नामदेव जेव्हा गोरा कुंभाराला भेटायला गेले तेव्हा ते म्हणतात, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. त्यांच्या भाषा वेगळ्या, बोलणं वेगळं. ह्याचा अर्थ काय? निर्गुणाचं निर्गुण कुठे होता तिथे, आणि मग ते सगुण काय झाले? आपण गाणं म्हणायच्या वेळा म्हणतो. दुसरे म्हणतात समयासी सादर व्हावे. कसं व्हायचं? अहो, समयाला सादर कसं व्हायचं? जर आमच्यावरती उद्या संकट आली, त्रास आला, तर आम्ही सादर कसं झालं पाहिजे? गीतेमध्ये सांगितलं आहे की स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. पण कसं व्हायचं? स्थितप्रज्ञ व्हायचं ते बरोबर आहे. सगळ्यांनी जे उपदेश दिले आहेत ते एवढ्यासाठी की आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, आत्मबोध झाला पाहिजे, असं आदिशंकराचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आत्मबोधाशिवाय इलाज नाही. पण तो कसा करून घ्यायचा? त्यावर ज्ञानेशांनी स्पष्ट 6व्या अध्यायात लिहिलं आहे की कुंडलिनीचं जागरण झाल्यावरच आत्मसाक्षात्कार होतो. स्पष्ट लिहिलं आहे. पण ते खरे की खोटे? सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की हे जे लोक
परमेश्वर परमेश्वर म्हणतात हे सगळं खोटं आहे. आपल्या देशात ते असे पुष्कळ शहाणे आहेत जे म्हणतात आमचा परमेश्वरावर विश्वास नाही. तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? त्याच्याबद्दल जाणलं आहे का? जर जोपर्यंत तुम्ही रत्नागिरी पाहिली नाही तोपर्यंत रत्नागिरी नावाची जागाच नाही जगामध्ये असं जर म्हटलं तर त्याला तुम्ही हेच म्हणाल की हा मनुष्य उगीचच काहीतरी बडबडतोय. तसंच परमेश्वराविरुद्ध सुद्धा लोक बडबडतात. त्या बडबडण्याला काही अर्थ नाही. एवढंच म्हणता येईल की हे मूढांचं लक्षण आहे. परमेश्वर हा आहे आणि त्याची शक्ती सर्व चराचरामध्ये विचरित आहे. मग असा प्रश्न येतो की जर भारतभूमी ही योगभूमी आहे आणि ह्या ठिकाणी मोठे मोठे संत साधू झाले, ही संतांची भूमी आहे की श्रीरामाला सुद्धा पायातल्या वाहना काढून ह्या महाराष्ट्रात यावं लागलं, तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये गरिबी का ऐश्वर्य असायला पाहिजे. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम वाहम्यम. श्रीकृष्ण हा म्हणजे गोल फिरवून गोष्ट अगदी सांगत असे, कारण असं त्यावेळेला लोकांची अशी स्थिती नव्हती, असे लोक बसून काही लेक्चर ऐकायला तयार नव्हते, म्हणून गोल फिरून सांगायला लागायचं. पण आधी स्पष्ट सांगितलं की योगक्षेम वाहम्यम. आधी योग घे मग तुला क्षेम मिळणार. योग मिळाल्यानंतरच क्षेम मिळणार आहे. तो काही क्षेमयोग असा म्हणाला नाही. आजच मी तिकडे मालगुणच्या पलीकडे एक जागा बघायला गेले होते. तिथे आमचे एक सहयोगी भेटले. त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला की माताजी, मी तुमच्याकडे आलो तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या तिथे फार त्रास आहेत आणि मी लेबर ऑफिसर आहे आणि मला लोक मारायला उठलेत. म्हटलं तुम्ही मुळीच काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार, कधीही तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. तुम्ही आता सहयोगी आहात, कसलीही काळजी करू नये. कुंडलिनी स्वतःच तुमचं कवच तयार करते. म्हणजे ते तुमच्या चारीकडे जो ज्याला ऑरा म्हणतात किंवा आपली जे पंचमहाभूतांचं जे प्रकाश आहेत त्या प्रकाशावर आवरण असतं तिचं. ती स्वतःच पदर घालते. तुमची स्वतःची आई ही कुंडलिनी ती अशी पाखर घालते की कुणाचा हात येऊ शकत नाही. आणि आजच ते सांगत होते की माताजी 25 माणसं माझ्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी मला भोसकायला सुरुवात केली, माझ्यावरती गोळ्या घातल्या, सगळं केलं, पण मला जरासुद्धा कशाचा हात लागला नाही. कुणाला विश्वास वाटणार नाही. जेव्हा इंडियन एअरलाईन्सचं हवाई जहाज एक रावळपिंडीहून निघालं होतं त्यावेळेला तिथे पुष्कळशी शीख लोक आतमध्ये शिरले आणि त्यांनी, तुम्हाला माहिती आहे की ते जहाज पळवण्याचा प्रयत्न केला, विमान. आणि त्या हवाई जहाजामध्ये किंवा असं म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्लेनमध्ये 3-4 शीख लोक होते फक्त आणि सगळे लोक अगदी गारद झाले. मग त्यांनी शेवटी इंजिनकडे हल्ला केला आणि तिथले एक इंजिनियर आमचे सहयोगी आहेत, ते आता परवा आले होते. तर त्यांनी आतमध्ये जाऊन गोळ्या घातल्या, तर त्याला गोळ्या लागल्या नाही, त्या गोळ्या अशा बाजूनी निघून, 3 गोळ्या घातल्या, 3ही गोळ्या बाजून निघून गेल्या. आणि हातामध्ये त्यांनी कृपाण घेऊन त्याच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली, तर ते कृपाणसुद्धा असं फिरून गेलं, ते सुद्धा असं बोथट झालं, असं ते मला सांगत होते. आणि अगदी व्यवस्थित आहे तो ग्रस्त. तेव्हा अतिशिष्टपणामुळे म्हणा किंवा स्वतःच्या अहंकारामुळे लोकांचा परमेश्वरावर विश्वास नाही. जर असं आहे तर मग परमेश्वर आमचं भलं का करत नाही? आम्ही देवाचं एवढं नाव घेतलं, एवढी पारायणं केली, हे केली, देवाने आमचं ऐकलं नाही, आम्हाला हा त्रास झाला, तो त्रास झाला. हा असा शिष्टपणा पुष्कळ लोकांमध्ये, विशेष करून जे लोक पैशाच्या दमावरती पोट भरतात आणि तो पैसा फक्त कुठेतरी देवळात बसून कमवतात, अशा लोकांना परमेश्वरावर विश्वास नाही. हे बरोबरच आहे, कारण त्यांना माहिती आहे परमेश्वर आमच्या खिशात आहे. आम्ही रोजच पैसे कमवतो, तो आमचं काय करतो आहे? आम्ही खूप पैसे त्याच्यावर कमवतो आहे. म्हणजे परमेश्वर असे, हे ह्या लोकांना वाटतं हे मूर्ख आहेत, हे धर्म भोळे आहेत, पण आम्हाला माहिती आहे ना परमेश्वर काय, म्हणून त्यांचा विश्वासच नाही आहे परमेश्वरावर. म्हणूनच ते असे तिथे देवळात बसून पैसे खातात. आणि जे लोक पैशाच्या दमावरती परमेश्वर नाही असं म्हणतात, त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वर म्हणजे पैसा आहे.
पण त्यांची जी स्थिती आहे ती वर्णन करून सांगू नाही शकत. नेहमी माझ्याकडे येत असतात, माताजी आम्हाला ठीक करा, माझा मुलगा आजारी, माझा बाप आजारी, माझा अमका तो आजारी, त्याला हे झालं, त्याला पॅरालिसिस झालं, त्याचं तसं झालं. एवंच काय की हे जे पैसा आणि सत्ता ह्याच्यातून सौख्य मिळणार नाही, तर क्षेम मिळतं. ते परमेश्वराने सांगितलेलं आहे की क्षेम हे योगापासून मिळतं. महायोग म्हणजे काय, त्याच्यावर अनेक लोकांनी गोष्टी काढल्या. विशेषतः बुद्धिजीवी लोकांना पुस्तकात लिहिलेलं आहे ना, ते वाचायचं. आता पातंजली योगशास्त्र म्हणजे एवढं मोठं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अष्टांग योग आहेत. त्यापैकी एक यमनियमातला एक एवढासा भाग, एवढासा म्हटलं तर अगदी एवढासाच भाग तो आहे, त्याच्यामध्ये व्यायाम सांगितलेला आहे. तो व्यायामसुद्धा योगाच्या अधिकरणात काही अर्थ नाही. कारण ज्या वेळेला कुंडलिनीवर चढते तेव्हा तुम्हाला कळतं की कोणत्या चक्रामध्ये, कोणत्या भागामध्ये त्रास आहे आणि त्या भागाला कसं नीट करायचं. त्यावेळेला जो एक विशेष व्यायाम करायचा आहे तो केला पाहिजे. म्हणजे आपलं जर समजा विशुद्धी चक्र जे इथे आहे ते खराब झालं तर आपण पोटाचे चक्रांवरती काम करून उपयोगाचं काय. तर आपल्यामध्ये जे नाही ते काय, तोही म्हणजे स्वधर्म. स्वचा धर्म आपल्यामध्ये आलेला नाही. आपल्यामध्ये धार्मिकता आहे, संतुलन आहे. पुष्कळशे लोक अत्यंत चांगले आहेत, परमेश्वराला मानतात, परमेश्वराच्या चरणी लीन आहेत, पण अजून स्वचा धर्म त्यांच्यात आला नाही. म्हणजे कनेक्शन लागलेलं नाही. जसं ह्याचं कनेक्शन लागलं पाहिजे तसंच आपला अजून परमेश्वराशी संबंध जोडलेला नाही. ज्याला आपण म्हणतो योग घटित झाला नाही, तो घडवला पाहिजे. त्याच्यासाठी आता पुष्कळ लोकांनी दुकानं काढलीत. आम्ही कुंडलिनी जागरणाला तुम्हाला 500 रुपये द्या म्हणजे करू. आता सांगायचं म्हणजे असं की आपल्याला सगळं काही पैशातच समजतं, तेही आहे. पण जे मेलेलं आहे तेच तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता. जिवंत असं काही घेऊ शकता का तुम्ही पैशाने? समजा उद्या तुम्हाला एक बी रोपायचं असलं तर तुम्ही किती पैसे या जमिनीला देणार की बा तू आमचं हे एवढे 500 रुपये घे आणि हे बी रोपून काढ. त्या पृथ्वीला काही समजतं का? काहीच समजत नाही. तसंच हे जिवंत कार्य, परमेश्वर हा जिवंत शक्तीचा स्रोत आहे. हे जिवंत कार्य, आता ह्या जिवंतपणाला लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. की तुम्हाला म्हणतात की तुम्ही अमिबापासून माणसं झालात, तुम्ही किती पैसे मोजले त्यासाठी? जे काही जिवंत कार्य आहे त्याच्यासाठी पैसे मोजता येत नाही, त्याच्यासाठी फालतू मेहनत करायला नको. जिवंत कार्यासाठी फक्त कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. ती कशी जागृत करून घ्यायची? परत हा प्रश्न येतो, माताजी ती कशी जागृत करून घ्यायची? तुम्ही बी कसं रोपून घेता? अहो ते अगदी सोपं काम आहे. हे काय विचारता तुम्ही? ह्या पृथ्वी तत्वामध्ये ही शक्ती आहे की त्याच्यात जर तुम्ही थोडंसं बी घालून आणि पाणी जरासं ओतलं की ते आपोआप रोपलं जातं, आपोआप. हे आपल्याला समजतं. तसंच मी जर म्हटलं की कुंडलिनी ही आपोआप वर येते, फक्त अशा कोणी व्यक्ती समोर यायला पाहिजे की ज्यांच्यामध्ये ही शक्ती आहे. जर ही शक्ती त्या माणसात असली तर कुंडलिनी जागृत होते. आता अहंकारी माणसाचं डोकं म्हणजे इंग्लंडमध्ये वगैरे फार अहंकारी लोक आहेत. तर ते मला म्हणाले पण तुम्हीच का करायचं माताजी? म्हटलं तुम्ही करा, मला फार आनंद आहे. तुम्ही ते बसा आणि सगळ्यांची कुंडलिनी जागृत करा. तुम्हाला येईल तुम्ही करा, आम्हाला काही हरकत नाही. एवढं तुम्हाला राग येण्याचं कारण काय झालं? आम्ही तुमचं भलं करायला आलो, ते तुमच्याकडनं पैसे घेतले नाही, काही नाही, तुम्हाला काही त्रास द्यायला आलो नाही. तुमचं जे आहे, तुझं आहे, तुझं पाशी ते तुम्हाला द्यायला आम्ही आलो. त्यात एवढा वाद कशाला पाहिजे? पण लोकांना स्वतःचं भलंही करून घ्यायचं नाही. अशी जिथे अज्ञानाची स्थिती असेल तिथे त्याला जडमती असं म्हटलं पाहिजे. आपलं जे काही वाईट असेल ते तरी नीट करून घ्यावं, एवढी तर सुजाणता माणसाला असायला पाहिजे. परत आमच्याकडे येऊन काय आम्हाला तुमच्या काही वोट घ्यायचे नाहीत की इलेक्शनला उभं राहायचं नाही, आमचं काहीच घ्यायचं नाही तुमच्यापासून.
फक्त तुमचं तुमच्याजवळ आहे ते तुम्ही घ्या. संतांनी तुमच्यापासून काय घेतलं आजपर्यंत? कोणत्या संतांनी तुमच्यापासून काय घेतलेलं आहे का? विचार करा. तुम्ही कोणत्याही संताला काय दिलं का? काही दिलं नाही. पण ते तुमचं भलं चिंतित असत, तुम्हाला भलं काय ते सांगत असत, चांगुलपणा काय ते सांगत होतं. त्यासाठी तुम्ही त्यांना मारझोड केली, त्रास दिला. त्या इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही नेऊन त्यांच्या पोथ्या घातल्या. सर्व तऱ्हेचे प्रकार करून तुम्ही काय मिळवलं? त्यांनी तुमचं काय वाईट केलं होतं बरं? तर मनुष्याची बुद्धी ही सुद्धा थोडीशी शुद्ध असायला पाहिजे. आता जे हे म्हणतात की फॉरेनचे लोक आले आमच्याकडे, पुष्कळ शिकलेले लोक आहेत, त्याच्यामध्ये बॅरिस्टर्स होते, डॉक्टर्स होते, आर्किटेक्ट्स होते, ते सगळीकडे जाऊन आले. आपल्या इथून पुष्कळसे असे अगुरू गेलेले, ज्यांनी पैसे बनवले, मोटारी विकत घेतल्या, रोल्स रॉयस घेतल्या, अमकं घेतलं, तमकं घेतलं. पण त्यांची बुद्धी कुशाग्र आहे आपल्या मनाने आणि शुद्ध बुद्धी झालेली. कारण जर म्हणतात ना की सोन्याला जर अग्नीत घातलं तर ते तापून स्वच्छ होतं, तसंच त्यांची बुद्धीला अगदी स्वच्छता आलेली आहे. त्यामुळे सगळं स्पष्ट दिसतं की परमेश्वर मिळवण्यासाठी पैसे देता येत नाहीत, बुद्धीने लढवून येणार नाही, कोणतं पुस्तक वाचून येणार नाही. पण काहीतरी आपल्यामध्ये घटित झालं पाहिजे, जे जिवंत कार्य आहे ते झालं पाहिजे, तरच आपल्याला आत्मबोध होणार आहे. आपली बुद्धी मात्र तेवढी कुशाग्र नाही. एकतर अतिशहाणे मी सांगितले आपल्याला शिष्ट माणसं, ते तर काय ऐकायलाच तयार नसतात. भाषण सुरू झालं की उठून जायला सुरुवात, इतका वेळ येऊन बसले राहतील. दुसरे भाषण ऐकण्यापुरते येतात. मग त्यातले अर्धे खूप टीका वगैरे करून आपलं मनाचं समाधान करून घेतात की आम्ही फार शहाणे आहोत, वा 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 वा. त्यातले काही माताजींचं दर्शन झालं, पुष्कळ झालं. अहो दर्शनाला देवळं आहेत, मी काहीतरी विशेष द्यायला आले, ते घेऊन जा की. पण काही असे सुजाण आहेत, त्यांना वाटतं की हे सांगितलेलं आहे, हे होणार, असं वर्णन आहे शास्त्रात. हजारो वर्षापूर्वी नाडी ग्रंथात लिहिलेलं आहे, नलदमयंतीच्या आख्यानात लिहिलेलं आहे. अनेकदा ह्या गोष्टी लिहिल्या आहेत की कुंडलिनीचं एकेकाळी असं होईल की सगळ्यांना जागरण होऊन सगळेजण आत्मदर्शन प्राप्त करतील. जर हे घटित होत असलं तर का घेऊ नये असा आपण आपल्याला विचार करावा साधा. त्याला काही विद्वत्ता लागत नाही, संस्कृतचं ज्ञान लागत नाही किंवा काही विशेष पद्धती लागत नाही. अगदी साधं आहे हे कुंडलिनीचं जागरण होणं. पण ते झाल्यानंतर मात्र जसं काही आपण एक रोप सांभाळतो, लहानसं अंकुरलेलं, नाजूकपणाने त्याला असं आपण जपून ठेवतो, तसंच आपल्याला आपल्या आत्मसाक्षात्काराची पूर्णपणे जाणीव झाली पाहिजे आणि आपण जपून वापरलं पाहिजे आणि त्याचे वृक्ष झाले पाहिजे. ही एक समज यायला पाहिजे. आणि ह्या समजेसाठी काय करावं बरं? तोंडापर्यंत आम्ही घास देणार आई म्हणून, पण पुढे तो चावला पाहिजे आणि पचवला पाहिजे, ते तुमचं काम आहे. त्याचा आनंदसुद्धा तुमच्या जिभेने घ्यायचा असतो, माझ्या जिभेने घेता येत नाही. आम्ही तर मजेतच बसलो आहेत. माझी इतकी स्तुती केली, पण खरं सांगायचं म्हणजे स्तुती आपणा लोकांची झाली पाहिजे. का आम्ही जे आहोत ते आहोत, होतो अनादी काळापासून तशाच आहोत. आम्ही काहीही मिळवलं नाही, जे आहे ते आहे. पण तुम्ही मिळवलं आहे, तुमचं विशेष आहे. शुद्ध बुद्धी ठेवून ह्या गोष्टीला आपण स्वीकारलं. अंधारात सुद्धा चाचपडत असताना कुठेतरी प्रकाशाचे किरण दिसतात, ते ओळखले. त्या प्रकाशाला आपल्या हृदयात स्थान देऊन आपल्या चित्तामध्ये ते आणून तुम्ही जर सहयोग साधला तर हे तुमचं विशेष. हे सामान्य लोकांसाठी सहयोग आहे, कारण सामान्यामध्ये असामान्य आहे. शिष्ट लोकांसाठी नाही, अति जे स्वतःला शहाणे समजतात त्यांच्यासाठी तर मुळीच नाही, किंवा जे अत्यंत स्वतःला श्रीमंत आणि फार मालदार लोक समजतात, जे परमेश्वर नाही म्हणून असं ठोकून सांगतात, त्यांच्यासाठी नाही.
पण जे खरे नास्तिक आहेत त्यांना सुद्धा सहयोग म्हणू शकतो. खरे नास्तिक म्हणजे ज्यांनी हे बघितलं की धर्मवेडे लोक आहेत, देवळात जातात तिथे बघतात की भटजी लोक पैसे घेत आहेत, दुसरीकडे जातात बघतात की गुरु लोक फसवत आहेत, त्याच्यापासून जे परावृत्त होऊन परमेश्वरापासून दूर हटलेले आहेत त्याच्यात काही हरकत नाही, कारण त्यांनी खोटेपणा बघितला म्हणून ते हटले, पण सत्यापासून दूर झालेले नाही. अशा लोकांनाही सहयोग फार लवकर साधता येतो. पण जे लोक दुष्ट स्वभावाचे आहेत, ज्यांनी दुसऱ्यांना अत्यंत त्रास दिला, आता उद्या तुम्ही म्हणाल की हिटलरला माताजी तुम्ही आत्मसाक्षात्कार द्या, तुम्ही कसा देणार बरं? त्यांनी हजारो लोकांना मारून टाकलं काहीही कारण नसता. हा आत्मा जागृत झाल्याशिवाय काहीही विश्वाच्या गोष्टी करणं, शांतीच्या गोष्टी करणं, प्रेमाच्या गोष्टी करणं निव्वळ थोतांड आहे. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला आम्हाला शांतीने राहायला पाहिजे, कसं राहणार? शांतीचा जो स्रोत असा जो आत्मा आहे, जोपर्यंत तो तुमच्या चित्तात येणार नाही तोपर्यंत आम्ही शांतीने राहायला पाहिजे. कसं राहणार? त्याचा जर झराच इथे नाही, आता असं झालं की इथे पाण्याचा एक थेंबही नाही आम्ही पोहलं पाहिजे, कुठे ह्या जमिनीवर पोहणार का तुम्ही? तेव्हा ते घटित झालं पाहिजे. जसं मोटर आहे, आता मोटर जोपर्यंत ती इग्नाईट होत नाही, तिच्यामध्ये एकदम जोपर्यंत शक्तीचा प्रवाह सुरू होत नाही तोपर्यंत तिला जर तुम्ही ढकलली तर ती काय मोटर चाललेली आहे, किंवा तिची चाकं फिरवली तर ती काय मोटर चालत आहे का? ते आपल्यामध्ये घटित झालं पाहिजे. दिसायला विषय फार मोठा दिसतो, माताजी काय सांगता तुम्ही, आम्ही सर्वसाधारण बोळी लोक. अहो तुम्हीच पहिल्यांदा पार होणार. त्या मालगुणला ह्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक होते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. जितकं शहराजवळ जावं तितकी माणसं कमी होत जातात. म्हणून यांना वाटलं असेल की रत्नागिरीला किती माणसं येतील म्हणून ह्यानी काय अंतरलं नाही. पण आज जर समजा मालगुणला असतं तर सगळे जमिनीवर बसले असते. काय मी सुद्धा बसते जमिनीवर, ते काय ठेवलेलं आहे? त्याचं काय महत्त्व आहे एवढं? अहो ही पृथ्वी म्हणजे इतकी महान आहे की तिच्यावर श्रीरामसुद्धा, सीतासुद्धा आणि लक्ष्मण पायातल्या वाहना काढून निघाल्यात. मी सुद्धा पुष्कळदा अनवाणी चालत असते. एवढी चैतन्यमय ही पृथ्वी असल्यावरती त्याच्यात बसून आपल्याला काय फरक पडणार आहे? पण अजून ती स्थिती आलेली नाही. म्हणून तुम्ही असं करा तसं करा असं मी काहीही सांगत नाही. सर्व तऱ्हेची मुलं असतात. पण एकदा जर का आत्मसाक्षात्कार झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्यामध्ये केवढ्या शक्त्या आहेत, तुम्ही किती संपन्न आहात, तुमच्यामध्ये किती मोठंपण आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माताजी म्हणत होत्या आम्हाला माहीत नव्हतं. पण हे जे कुंडलींचं जागरण आहे ते सहजच होतं. म्हणजे सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला. हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जसं टिळकांनी इथे सांगितलं, आपले एवढे मोठे टिळक झाले, त्यांनी जसं स्वराज्य हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार असं सांगितलं आहे, तसंच मी सांगते की स्वचं राज्य हा सुद्धा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वातंत्र्य म्हणून मिळालं काय दिसतं का भलं झालेलं? टिळकांनी किंवा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलं होतं ते साकार झालं का? तसं दिसतंय का? जिथे पहा तिथे लोक सांगतात माताजी पैसे खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत लोक. आता पैसे जेवणाच्या ऐवजी आता जेवण जास्त झाल्यामुळे आता पैसे खात आहेत. ऐकावं तेवढं थोडं. या देशात आलं म्हणजे असं वाटतं की आम्ही गांधीजींच्या बरोबर होतो. हे काय गांधीजींची स्वप्न होते की आम्हाला स्वराज्य मिळेल म्हणजे आम्ही केवढे अधिसूज्ञ चांगले लोक होणार, सगळ्यांचं किती भलं होणार आहे. काय दिसत नाही तसं. उलट हाहाकार आहे. कारण काय झालं? कारण असं आहे की आजपर्यंत जे काय मिळवलं तो द्वेष करू. इंग्लिशांना काढलं ते बरंच झालं, एकदाचे गेले निघून, कबूल. त्यांना काढलं ते नको होते इथे, कारण ते आपल्यावरती जबरदस्ती जुलूम करत होते. पण ते गेले तर त्यांची भूतं आता आपल्या लोकांवर बसलेली दिसतात. त्यांना जे काय भांडकुदळपणा करून काढलं ते बरोबर होतं.
त्यावेळेला आपण म्हटलं की आम्ही सत्याग्रह करणार, ते बरोबर होतं. पण आज तोच गुण आपल्यामध्ये गुण आपण आपापसात एक दुसऱ्याचे गळे कापत बसलो आहेत. हा दुसऱ्याला आवडतो, तो त्याला. माझे तर कान पिकून जातात. एक आला की सांगतो माताजी हा असा, तर तो आला. अहो म्हटलं आधी आत्मसाक्षात्कार घ्या, मला हे सांगत बसू नका, मी काय राजकारणी नाही. अशा म्हणजे अगदी निम्न स्तरातल्या गोष्टीत जर आपल्याला राहायचं असलं तर हाही विचार केला पाहिजे की टिळकांनी किंवा लाला लजपतरायांनी, गांधीजींनी, आगरकरांनी कोणत्या विचारांनी एवढं सामाजिक कार्य केलं होतं, राजकीय कार्य केलं होतं. त्यांच्या डोक्यात कोणता विचार होता आणि आज आपण का करतो आणि का असं करून राहिलो आहे? त्याला कारणं काय? कारण असं आहे, आपल्याला दिशा नाही, दिशाभूल पडलेली आहे. आज जर गांधीजी असते, शास्त्रीजी असते, तर आपल्या देशाने दुसरा मार्ग घेतला असता हे मला माहिती आहे. ज्या होडीतून आपण तुफानामध्ये, ज्या होडीतून आपण एक नदीला पार करून येतो, ती होडी आपण डोक्यावर घेऊन नाही चालत, ती तिथे सोडून देतो. तुम्ही किनाऱ्यावर लागल्यावर सुद्धा त्या होड्या आता घेऊन चाललेल्या आहात. त्यावेळेला जे तुम्ही भांडलात ते भांडण अजून तुमचं आपापसात चालू आहे आणि ते इतक्या पराकोटीला गेलेलं आहे की ह्यानंतर किती लोक ह्या हिंदुस्थानात टिकणार आहे हे समजत नाही मला. तेव्हा ही वेळ फार आणीबाणीची आहे. ह्या वेळेला तुम्ही जर असा विचार केला की आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आम्ही आता बेछूट झालो, कसे वागलं तरी चालेल. इतकी दारू आपल्या देशात कधी लोक पित नसत इतकी आजकाल पितात. आम्ही तर जन्मात कधी दारू कशी असती ती पाहिली नाही. इतक्या बाळगोत घराण्यातले आम्ही लोक होतो, आम्हाला माहीत असतं दारू काय असतं ते. नोकर चाकरसुद्धा आमच्या घरी कधी दारू पित नसत. पण आजकाल जिथे पहा तिथे दारू. त्याला कारण काय? कारण एकच आहे की आपण बेछूट झालो. आपण बेछूट झालो आणि तो बेछूटपणा आपल्यामधला जाण्यासाठी फक्त एक करायला पाहिजे की आपल्या आत्म्याची कास धरायला पाहिजे, आत्म्याला चिकटलं पाहिजे. आणि त्याची सर्व व्यवस्था परमेश्वराने अत्यंत उत्तम आपल्यामध्ये करून ठेवलेली आहे. तुम्ही काहीही धंदे केले असतील, काहीही केलं असेल, कसेही वागले असा, पण ती कुंडलिनी मात्र अगदी सूक्ष्मामध्ये अगदी बसलेली आहे, त्रिकोणाकार असते. म्हणजे ती जशीच्या तशी व्यवस्थित बसलेली आहे. तिला काही तुम्ही हात घालू शकला नाही, कारण ती बनवलंच असं आहे, कलशासारखी आहे. ती पाठीच्या कणामध्ये ज्याला आपण माकडहाड म्हणतो त्याच्यात तिला लपून ठेवलेली आहे. आता काय करायचं ते करा. तिला हात तुम्ही घालू शकले नाही. ती जशीच्या तशी व्यवस्थित आहे. जसं एक बी कसं असतं त्याच्यावरती एक कवचासारखं असतं आणि त्यातलं जे लहानसं अंकुर असतं ते अगदी बरोबर जिवंत असतं. तशीच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये तुमची वाट बघते फक्त की जर का कुठे तुमची बेट पडली शक्तीशी तर ती लगेच स्फुरित होणार. जिला आपण म्हणतो उदो उदो आंबे. अहो किती वर्षापासून लोक हे म्हणत आहेत गाणी. इथे खेडेगावातनं उदो उदो आंबे, त्या कोल्हापुरात महालक्ष्मीच्या देवळामध्ये जाऊन आपण म्हणतो उदो उदो आंबे. त्याचा काय अर्थ लोकांना माहिती आहे का? कोणी सांगितलं तरी आहे का? महालक्ष्मी म्हणजे सुषुम्ना नाडी आहे, मध्य. आणि तिथून आंबेचं म्हणणं म्हणजे ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे. आंबा ही महाकाली. तो तिला उदो उदो आंबे कसं म्हणायचं? तर ती कुंडलिनी आहे, आंबे ही कुंडलिनी आहे, ही शुद्ध इच्छा, ही जागृत झाली पाहिजे. म्हणून आपण महाकालीच्या देवळात न म्हणताना महालक्ष्मीच्या देवळात म्हणतो, कारण सुषुम्नेमधनं ती जागृत झाली पाहिजे. ही शुद्ध इच्छा तुमच्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये आहे आणि त्या त्रिकोणाकार अस्थिमधनं जेव्हा ही जागृत होते तेव्हा काही काही लोकांच्यामध्ये तुम्ही स्पष्ट डोळ्यांनी बघू शकता. प्रत्येकाच्या नाही, ज्याच्यामध्ये काय अटकाव असला त्याच्या, ज्याच्यामध्ये अटकाव नाही ती सटकन वर जाते आणि इथून ब्रह्मरंध्र छेदून तुमच्या हाताला त्याच्यात असं गारगार वाटतं. जे आदिशंकराचार्यांनी सांगितलेलं आहे सलीलम सलीलम, सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. पण आंधळ्यासारखे आपण पारायण करत असतो, आतलं काय ते वाचत नाही. आतलं जे लिहिलेलं आहे ते हे आहे की जर तुम्हाला बोध नाही झाला
जर हे विद झालं नाही तर वेद वाचू नका, हे सुद्धा पहिल्याच ह्याच्यात सांगितलेलं आहे. विद होणे म्हणजे तुमच्या नसांवर ह्याची माहिती यायला पाहिजे की चराचरात ही जी परमेश्वराची प्रेमशक्ती आहे, जी चैतन्यशक्ती, जी ब्रह्मशक्ती आहे, ती तुम्हाला भासली पाहिजे, तिची जाणीव झाली पाहिजे. आईला आपण नेहमी काय मागतो? जोगवा. किती गावागावातनं जोगवा, मी जोगवा म्हणते. काय म्हणा जोगा? आम्हाला जोगवा दे. जोगवा म्हणजे काय द्यायचा? लोकांना वाटतं जोगवा म्हणजे हातामध्ये झोळी घेणे. नाही, जोगवा म्हणजे योग. आईला योग मागायचं असतं, दुसरं काही मागायचं नाही. जे परम आहे तेच मागायचं, असं तसं काय मागून राहायचं आहे. आणि एकदा ते घटित झालं म्हणजे बाकी सगळं त्याच्याबरोबरच मिळतं ना. तेव्हा ते आपण का मिळवून घेऊ नये? त्याबद्दल आपण शून्यपणा का ठेवू नये? आज परदेशामध्ये सायन्सची जी भूतं आहेत ती आता दिसत आहेत त्यांना, की आम्ही स्वतःच तयार करून हे राक्षस ठेवलेले आहेत, ॲटम बॉम्ब अमकं तमकं, आणि आता तेच आम्हाला खाणार आहेत. तेव्हा वळून बघतात, आता आम्ही निघालो तरी कुठे, म्हणजे काय केलं तरी काय आम्ही? तेच परत बेछूटपणाचं लक्षण आहे. जो मनुष्य एकदा बेछूट झाला तो भरकटत जातो. सायन्स ज्याचा उपयोग लोकांच्या भलाईसाठी करायचा तो आज त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार. तारतम्य भाव राहिलेला नाही. त्याला कारण हेच की मनुष्याचं मन भरकटलं गेलेलं आहे. तेव्हा आजपर्यंत जी आपण आपली संस्कृती आणि जी आपलं संतुलन आपण सांभाळून ठेवलेलं होतं इतक्या दिवसाचं, त्याचं सुकृत होण्याची वेळ आलेली. जे काही झालं त्याचं सुकृत होण्याची आज वेळ आलेली आहे. आणि ते तुम्ही मिळवलं पाहिजे, ते तुम्ही गाठलं पाहिजे, म्हणून आम्ही आलेलो तिथे. त्याचं संबंध जे काही तुमचं आजचं पुण्य आहे आजपर्यंतचं, ते फलीभूत झालं पाहिजे, म्हणून आम्ही आपल्याद्वारे आलेलो आहोत. आईलाच यावं लागतं किती म्हटलं तरी. आणि सगळ्यांनी प्रेमाने नम्रत्वे स्वीकारावं. त्याला काही करायचं नाही, काही मेहनत नाही. तुमच्यामध्ये व्यवस्थित कुंडलिनी बसलेली आहे, ती जागृत होईल, तिला वेळ लागणार नाही. तेव्हा जे तुमचं आहे ते तुम्ही घ्यावं, ह्या कुंडलिनीचं जागरण करून घ्यावं. मग ती कुंडलिनी काय आहे, ती कशी चक्रातनं जाते, काय वगैरे ह्याबद्दल सुद्धा माहिती अगदी तुम्हाला सगळी फुकट मिळू शकते. इतकंच नव्हे तर तुम्ही समर्थ झाल्या. जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता तेव्हा तुम्ही समर्थ होता. कोणत्याही तऱ्हेच्या सवयी वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यामध्ये ही शक्ती येते. म्हणजे जोपर्यंत दिवा लावला नाही तोपर्यंत सगळी मेहनत करायची. दिवा लावल्याबरोबर तो दिवा सगळ्यांना प्रकाश देतो, तसा तुम्ही सगळ्यांना प्रकाश देऊ लागता आणि तुमच्या हातून अनेक कार्य होतात. तेव्हा हे शिकून घेतलं पाहिजे. हे कसं करायचं, हे आम्हाला जे मिळालेलं आहे परमधन ते कसं वाटायचं आणि त्याचा आनंद कसा पसरायचा. उद्या तुमच्या मुलांना मोठं व्हायचं आहे, त्यांनी देव म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी आहेत असं म्हटलं नाही पाहिजे. परत असं म्हणून वाममार्गाला गेलं नाही पाहिजे, हाही एक विचार ठेवला पाहिजे. यावेळेला सर्व दृष्टीने आपल्या देशाला हितकारी एकच गोष्ट आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार. आणि जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही, बाकीच्या बाह्य कोणत्याही गोष्टींनी लोकांचं भलं होणार नाही आहे. तेव्हा जे पराशक्तीचं, जे परमेश्वराच्या प्रेमशक्तीचं आहे ते धन मिळवा आणि त्या धनाला वापरून तुम्ही वृद्धिंगत होऊन अत्यंत शक्तिशाली व्हा. हे देण्यासाठीच आम्ही रत्नागिरीला आलो. आता जर एखादा प्रश्न असला तर विचारलेला बरा, कारण नंतर मग आपल्याकडे हिंदुस्थानात एक पद्धत असते की कुणी मनुष्य घरात आला की त्याच्या तोंडासमोर तोंडपूजेपणा करतो. वा 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 वा. तो गेल्याबरोबर त्याची पाळमुळं खणू लागतो आणि शेवटी हातात काय लागतं ते माहीत नाही. तर तसा करायचं नाही. तुम्ही प्रश्न विचारायचे असते तर माझ्यासमोर विचारा. मी गेल्यानंतर काहीतरी हे झालं ते झालं. परवा अंगापूरला आम्ही गेलो होतो, तिथे काही लोकांनी असं ठेवलं की माताजींच्या अंगावर बॉम्बगोळा टाकला. म्हणजे आम्ही पाहिलं नाही काही असं झालेलं वगैरे, स्वप्नातही असं काही झालेलं नाही. म्हणजे काहीतरी, कारण त्यांना असं वाटलं त्यांच्या पोटावर पाय येतो की काय माताजींच्या बोलण्यामुळे.
तर आता काय प्रश्न असला तर विचारा. सहयोगाने सर्व रोग ठीक होतात. मनुष्य अगदी निरोगी होतो. तो कसा होतो, काय होतो ते मी डॉक्टरांनाही समजावून सांगायला तयार आहे. मी स्वतः डॉक्टरी पास केलेली आहे, मी बोलू शकते. बोला. काय ऐकायला तुम्हाला ऐकायला ते हां जरा पुढे या. काही प्रश्नाला रेलेव्हन्स असायला पाहिजे. हां आता इतक्या लोकांचा आपण वेळ घेता हे समजून प्रश्न विचारा. इतक्या लोकांचा आपण वेळ घेत आहात असं समजून आपण कृपा करून प्रश्न विचारा. हां हां सर प्लीज प्लीज. आपण इथं जे आता सांगितलं आलेली मंडळी काहीतरी मार्गदर्शन आपल्याकडून व्हावं म्हणून आली. हो आपण सांगितलं की कुंडलीने जागृत करून हो दिला पाहिजे. बरं. मुद्दा असा आहे की हे आम्हाला शिकवणार कोण? मी आता आपण प्रश्न बरोबर विचारला म्हणजे साधक आहेत फार मोठे. हां हे नक्की बसा. आपण मी सांगते बसा. यांनी जो प्रश्न विचारला खरोखर एका साधकाचा प्रश्न आहे आणि ऐकून मला अत्यानंद झाला की आता मी जे सांगितलं ते करणार कोण? मी करणार. मी सांगितलं ना की मी हे करणार आहे. काय तुमचा काय प्रश्न आहे? काय काय प्रश्न आहे तुमचा बाई? बिचाऱ्या काय म्हणता? काय झालं? बर 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 बरं तुम्ही असं करा सगळं लिहून घेऊन या बरं का. आणि मला उद्या घेऊन या ते माझ्याकडे लिहून. मग मी सांगते काय करायचं ते. असं आता बसा आपण बस. उद्या हो इथेच आहे मी रत्नागिरीतच आहे. हां सकाळी हां आरामात बसा. हां आपण प्रश्न विचारला तो अत्युत्तम आहे आणि तो खरोखर एका साधकाचा प्रश्न आहे की माताजी तुम्ही आम्हाला सांगितलं होणार कसं. पहिले कुंडलिनीचं जागरण करायचं काम आहे ना. पहिली गोष्ट ते आपोआपच घडतं. त्याला मला काही करावं लागणार नाही. ते आपोआप आता घडणार आहे. ते होत झालं. त्यानंतर कुंडलिनी जेव्हा तुमच्या ब्रह्मरंध्रातनं छेदली गेली त्याच्यानंतर पुढे काय करायचं त्याच्यासाठी आमच्या इथे केंद्र आहेत. इथले काही काही लोक रत्नागिरीचे लोक फार पटाईत आहेत आणि त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला बरोबर सांगतील की कसं आहे. पण स्वतःचाच एवढा प्रकाश होऊन जातो की मनुष्याला स्वतःला सुचतं. काही असलं तरी मार्गदर्शनाला इथे लोक आहेत आणि ते आपल्याला दाखवतील की कुंडलिनी कशी वापरायची. पण एकदम तब्येतच बदलून जाते ना माणसाची. अहो जोपर्यंत अंधार असतो मनुष्य चाचपडत असतो आहे ना. पण प्रकाश आल्याबरोबर सगळं व्यवस्थित होतं. तसा आतला हा प्रकार आहे. ते आपोआपच घटित होणार आहे आणि ते आम्ही करणार आहोत. आपल्याला जे मी सांगितलं ती आधी तयारी केली मनाची की आपण आता आत्मसाक्षात्कार घ्यावा. ते अगदी सहज आहे. एका क्षणात होतं. आणि पुढे त्याला काय करायचं कसं ते समजून घ्यायचं हे आता चैतन्याच्या जेव्हा लहरी वाहू लागल्या ह्या कशा वापरायच्या वगैरे वगैरेसाठी इथे आमचं फार सुंदर एक केंद्र आहे रत्नागिरीला. त्या केंद्रावर जर आपण गेला तर ते सगळं सांगतील आणि आपण उद्या महागुरू होणार. आणि ह्या प्रश्नाने मला फार आनंद झाला. रत्नागिरीत असे जर लोक असले तर फार कार्य होण्यासारखं आहे. मोठेपणाचं लक्षण आहे. आता आणखी नाही का प्रश्न एखादा? आत्ता आम्ही तो कार्यक्रम करणार आहे. आत्ता ह्याच वेळी. पण आता थोडं बसून घ्या महाराज. वाटलं त्या घोंगड्या इथे अंथरून द्या बा त्यांच्यासाठी. मी बसते अशीच इथे समोर. थोड्या घोंगड्या अंथरून द्या. थोड्या घोंगड्या अंथरून द्या. नको मला ते थोड्याशा घोंगड्या जर अंथरल्या ना तर लोक खाली बसते. हां काय बेटा इकडे पुढे 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 पुढे. मला ऐकायला येत नाही तिथून. हां पुढे हो. त्याला तुम्ही दुरुपयोगात घालू शकत नाही. नाही कधी जाणार नाही. उलट भ्रमिष्ठ असला तर ठीक होईल. हे सगळ्यात चुकीच्या कल्पना आहेत. हे कुणीतरी अनधिकार चेष्टा केली. समजा एखाद्या माणसाला ज्याला परमेश्वराची काही भीती नाही, पैसे खाऊ मनुष्य असला, त्याने जर कुंडलिनीला हात घातला तर त्याला चटका बसणारच. जाणकार माणसं पाहिजे.
आहे ना. मुख्य म्हणजे पावित्र्य पाहिजे अशा माणसामध्ये आणि प्रेम पाहिजे, तेव्हा कार्य होतं. कळलं का? भ्रमिष्ठ मुळीच होत नाही, उलट भ्रमिष्ठ असला तर तो नीट होतो. काय हो अगदी सहन म्हणजे काय, तुम्ही तयार आहात त्याला, तुम्हाला असं कशावर वाटतंय? नाही, कुंडलिनीची शक्ती प्रेमाची शक्ती आहे हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही काही सहन करत नाही. आता तुमचा जन्म झाला, हा तुमचा पुनर्जन्म आहे समजा. तुम्ही काही सहन केलं का? तुमच्या आईनीच सगळं सहन केलं विचारीने. तुम्हाला काय दुःख होऊ दिलं का तिने विचारीने? की एवढ्या यातना तिने घेतल्या तुम्हाला माहिती येत नाही आईने. मग तसंच आहे ते, ती कुंडलिनी सगळं झेलतेच आता, ती तुम्हाला हात लावू देणार नाही कुठे. अहो काय होणार नाही, हेच तर आपण विसरलो. ही तुमची आई आहे, प्रत्येकाची वेगळी वेगळी आई आहे. कळलं का? अहो एवढी पुस्तकं मी पाहिली, त्याच्यात लिहिलं की लोकांची कुंडलिनी जागृत झाली म्हणजे ते बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का? अहो खरंच, एक गृहस्थ माझ्याकडे असे दोन्ही पाय करून असे तुमच्या कोल्हापुरातच बसले होते, एवढी गर्दी होती. तर लोकांचं असं नाही, माताजींच्याकडे पाय नाही करायचे, कमीत कमी एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. ते पण नाही हो, मी असा मांडी घालून बसलो की बेडकासारखा उडतो. तर मला येऊन सांगायला आले, माताजी माझी कुंडलिनी जागृत झाली आहे, जर मी मांडी घालून बसलो तर बेडकासारखा उडतो. म्हटलं कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणे आमच्या गुरूंनी. असं का? ते दाखवलं त्यांनी पुस्तक, तुम्ही आश्चर्यचकित झाले. आणि खरोखर पुस्तकात लिहिलं होतं की तुम्ही बेडकासारखे उडता. म्हणजे वाटेल ते छापायला आजकाल छापखाने आहेत, पैसे दिले की वाटेल ते छापून देतात. आता म्हटलं काय तुम्ही बेडूक होणार आहात का काय होणार आहात तुम्ही? आता साप का विंचू? अहो आता वरती काहीतरी जायचं आहे का खाली जायचं? असे हे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे जो आपण प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे, कारण असं आहे कुंडलिनीबद्दल. मनुष्य भ्रमिष्ट होतो, अमकं होतो. कसं होणार? अहो उच्च स्थितीला जातो आत्म्याच्या दर्शनाने. का मनुष्य भ्रमिष्ट होतो? शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कारी होते, समजा रामदास स्वामी होते, गोरा कुंभार होते, हे काय भ्रमिष्ठ लोक होते का? तुकारामजी होते, हे काय भ्रमिष्ठ होते सगळे? म्हणजे जर ते भ्रमिष्ठ तर मग आपण कोण? बरोबर आहे, तुम्ही विचारला तो प्रश्न ठीक आहे, कारण हे आहे असं सगळं लिहून ठेवलेलं आहे बाळ. मी पाहिलं ना, स्वतः पाहिलेलं आहे. म्हणे पोटात कुंडलिनी असते, असं का म्हटलं? अहो इतका अंधकार आहे या बाबतीत की अगदी आश्चर्य वाटतं. आणि त्याच्यात एका जर्मन माणसाने एवढं मोठं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे, एवढं मोठं. काय वाटेल ते लिहायचं परमेश्वराबद्दल, कारण माहिती काही नाही आहे. काही लिहावं, कोण त्यांना हात धरणार आहे काय? ते राजकारणाचं नाही आहे. राजकारणावरती लिहिलं तर लोक हात तरी धरतील, पोलिसात येतील. परमेश्वराच्या राजकारणात बोलायला काय हरकत आहे? तो काय आपला हात धरत नाही? धरतो म्हणा, ते कळत नाही आपल्याला. तुमची शंका अगदी बरोबर आहे. आणि इथे तर नाही, पण विलायतेत तर इतकं जास्त पसरवलं आहे की कुंडलिनीला अगदी करा. आपल्याकडे सुद्धा बघा की जी एवढी सुंदर ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे, त्याच्यासाठी 6वा अध्याय वाचायचा नाही आपण, कारण कुंडलिनीचं जागरण येत नाही तेव्हा वाचूच नका तुम्ही. बाकी तुम्ही आपल्या दिंड्या घालत बसा. काय ते दिंड्या घालायचे का? ज्यांनी लिहिली ते ज्ञानेश्वराने. अनवाणी उन्हात चालत असत, तुम्ही मात्र दिंड्या घालत बसा. सर्वात पहिल्यांदा निर्विचार समाधी येते आणि त्याच्यानंतर निर्विकल्प. निर्विचार नंतर निर्विचार सहज आहे, पण त्याच्यानंतर निर्विचार साधण्यासाठी थोडीशी तरी मेहनत करावी लागते. त्याला काहीही विशेष करावं लागत नाही, ती सहज सुलभ आहे. सहज सुलभा गती म्हणून म्हटलेलं आहे त्याला. सगळं लिहून ठेवले आहे. एवढी एक कृपा आहे मात्र ह्या लोकांची. मार्कंडेयापासून आत्तापर्यंत सर्वांनी लिहून ठेवलेलं आहे, ही कृपा आहे. आता ते जे काय त्यांनी लिहिलं ते खरं की खोटं तेच मी सिद्ध करायला आले. आणि हे सगळं नवीन खूळ आहे की त्याच्यात मनुष्य भ्रमिष्ठ होतो, असं होतं, असं असतं. तर ज्ञानेश्वरांनी लिहिलं नसतं का? किंवा आदिशंकराचार्यांनी संबंध एवढं मोठं सौंदर्य लहरी लिहिलं, त्याच्यात लिहिलं नसतं का? ह्या लोकांनी कुणी लिहिलं? हे 100 वर्षातच सगळी खुळं निघालीत, कारण 100 वर्षामध्येच सगळे असे गुरु जन्माला आलेले आहेत. आता प्रत्येकाचा पारिपत्य होतं आहे, बरंच आहे, हे फार उत्तम आहे. बरं, आता आपण सहयोगाप्रमाणे ती साधी गोष्ट जी करायची ती म्हणजे आत्मसाक्षात्कार घेऊया.
तिच्यामध्ये सर्वप्रथम जी जाणीव होते ती अशी डोक्यातनं कुंडलिनी निघताना अशी जाणीव होते. त्याच्यानंतर आपल्या बोटांमधनं सगळीकडे ती शक्ती अशी थंड थंड अशी वाऱ्याची झुळूक आल्यासारखी वाटते. ही सुरुवात. डोळ्यामध्ये चमक येते, कांती आपली नरम होऊन जाते, आणखी तोंडावर एकतरीचं तेज येतं. ही सुरुवात. तब्येती सुधारतात, हळूहळू सर्व तऱ्हेचं सुख समाधान लाभतं आणि अरिष्ट संकट सगळी टळून जातात. काय काय होतं ते सांगायला सुद्धा कमीत कमी अजून 10 लेक्चर्स पाहिजेत. तेव्हा तुम्हीच अनुभवा आणि मजेत राहावं. आणि मग मला पत्र येतात, आम्ही माताजी आनंदाच्या सागरात पोहत आहोत. नुसतं पोहत राहायचं. बरं, आता इकडे आपण मग बसता का महाराज? बसा ना, बसा. बसायला काय लागतं? बसा. हे इथे अंथरून द्या त्यांच्या गोदड्या. उभे राहू नका, उभं नाही. या इकडे घ्या, गोदड्या घ्या ना तुम्ही, अंथरून घ्या. बसा समोर, या. हे घ्या. ह्या घोंगड्या घेऊन बांधून घ्या. या पुढे येऊन बसा. बसून या मुलांना तुम्ही पण बसा इथे समोर. समोर येऊन बसा. घेऊन घ्या आता. या पुढे बसा. बसून आणखीन काय अंतरायचं? हे अंतरून घ्या. अंतरून घ्या. या पुढे येऊन व्यवस्थित बसा. या पुढे येऊन बसा. इथं अशी समोर अंथरा ना, समोरच्या बाजूला अशी. हा, या लेडीज बसल्या त्यांच्यासमोर. हां, अंथरून घ्या. आता यांना बसायचं असलं इथे येऊन बसू शकतात. खाली बसले असतील तर समोर. थोडं मागे घ्या, मागे. त्यांना चेहरा तर दिसला पाहिजे आमचा. थोडं मागे घ्या. बस, ठीक आहे. ह्या मुलांना सांगा इकडे येऊन बसा बेटा. हे कोण वर्तमानपत्रकार आहेत का? या इकडे बसा. या तुम्हीच ही कामं करायची आहेत. पूर्वी शिवाजी महाराजांनी मावळे एकत्र केले होते, आता मला तुम्हाला एकत्र करायचं. या बसा इकडे. असं असायला पाहिजे. या बसून घ्या. या बसून घ्या. चपला काढून बसा जरा आरामात. इकडे बसा, समोर आहे ना, इकडे बसा. असं. या बसून घ्या. चपला काढून बसा. चपला काढून बसलेलं बरं. या पुढे बसू. वा. या. छान. आता फक्त आपल्याला माहिती आहे की चपला बिपला घालून बसलं नाही पाहिजे. पवित्र कार्य आहे, चपला काढून बसायचं. बस, दुसरं काय नाही. आणखी दुसरं असं की आईचं कार्य आहे तर आईसमोर आपण काय टोपी घालत नाही आणि ब्रह्मरंध्र छेदायचं आहे तर टोपी काढून घ्यावी. नंतर हे दोन्ही हात आहेत आपले. या दोन्ही हातांना हे जे 5 बोटं आहेत आणि 6 आणि 7 अशी 7 चक्र आहेत डावीकडची. आणि ही 7 चक्र आहेत ह्या हाताला. 5, 6 आणि 7 ही 7 चक्र आणि ही 7 चक्र अशी मिळून एकंदर 14 चक्र झाली. पण ती मिळून अशी मध्ये अशी 7 चक्र आहेत. तेव्हा ह्या 5 बोटांमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची जाणीव होते. ज्याला आपण सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतो त्या सिस्टमचं जे जड स्वरूप आहे ते आम्ही मेडिकलमध्ये जाणतो. पण त्याचं जे सूक्ष्म स्वरूप आहे ते सहयोगामध्ये त्याला आम्ही एकीला इडा आणि एकीला पिंगला नाडी असं म्हणतो. आणि मधोमध जी सुषुम्ना नाडी आहे तिचं मात्र सूक्ष्म स्वरूप जरी 3.5
आवरणात आहे आणि मध्य नाडीला तिला ब्रह्मनाडी असे म्हणतात. त्याच्यातनं ही कुंडलिनी अशी जागृत होते आणि वर जाऊन असं ब्रह्मरंध्र छेदन होतं. ह्याला जड भाषेमध्ये पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. आता हे दोन्ही हात असे करायचे, साधे, काही करायचं नाही, साधे असे हात करा. आता आधी फक्त आपण संतुलन साधायचं असतं, कारण आपल्यामध्ये संतुलन नसतं. एखाद्या माणसाला भावना जास्त असतात, एखादी बुद्धी जास्त प्रखर असते. तेव्हा संतुलनासाठी पहिल्यांदा डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीकडे करायचा. म्हणजे जे जडतत्व आहे ते हे पृथ्वी माते जातं. ह्या वेळेला श्री गणेशाचं स्मरण करायचं आणि ह्या पवित्र भूमीला म्हणायचं की माझ्यातलं जडतत्व तू काढून घे. तर डावा हात माझ्याकडे असा करायचा. डावा हात हा इच्छाशक्ती आहे. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि ही क्रियाशक्ती, आपल्या क्रियामुळे जे काय आपल्यामध्ये अहंकार आदी हे जे अवशेष राहिले असतील ते काढण्यासाठी ह्याला आकाशाकडे, आकाश तत्व आहे. हे स्वतःला संतुलन देतो आपण. आता तुम्ही स्वतःची कुंडलिनी कशी जागृत करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या डावीकडच्या चक्रांना आपण हात घालणार आहोत. अगदी सोपं काम आहे. नंतर डोळे मिटावे लागतील म्हणून आधीच मी सांगते. पहिल्यांदा हात हृदयावर ठेवायचा. तिथे आत्म्याचं स्थान आहे. आत्मा हा परमेश्वराचा प्रतिबिंब स्वरूप आपल्या हृदयात असतो. त्याच्या खाली दुसरा हात पोटाच्या वरच्या बाजूला ठेवायचा, तिथे आपलं गुरुतत्व आहे. डावीकडे सर्व काम आहे. आणखी हाच उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला ओटी पोटात असा दाबून धरायचा. हे स्वाधिष्ठान चक्र आहे, ज्याच्यामुळे सर्व परमेश्वरी कार्य होतं. हे यंत्र आहे. इथे परमेश्वराचं जे यंत्र आहे, जी शुद्ध विद्या आहे ती इथून जाणायची असते. त्याच्यानंतर परत असाच हात वर न्यायचा आणि इथे ह्या ठिकाणी विशुद्धी चक्र आहे. हे चक्र आपण स्वतःबद्दल जर न्यूनत्व आणलं, माझ्यात हे चुकलं, माझ्यात ते चुकलं, मी पापी आहे, माझी कशी कुंडलिनी जागृत होणार वगैरे वगैरे, अशा ज्या शंका कुशंका आहेत त्याच्यामुळे धरलं जातं. तेव्हा हे इथे असा हात धरायचा. आणि हा फार त्रासदायक आहे खरोखर. म्हणजे पुष्कळ लोकांचं हे धरतं, कारण आपल्याला रात्रंदिवस असं सांगण्यात येतं की तुम्ही पापी, तुम्ही अमके, तुम्ही वाईट केलं. कोणी काही वाईट इतकं केलं करत नाही की जे परमेश्वर क्षमा करू शकत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर हा हात कपाळावर असा ठेवावा लागला, मी सांगेन की. आणि त्याच्यानंतर हात असा मागे डोक्याला आणि शेवटी असा हात ताणून हा तळ हात आपल्या डोक्यावर इथे टाळूवर असा बरोबर बसून आणि असा फिरावा लागणार आहे 7दा. ते कसं करायचं मी एक एक सांगते आपल्याला काय म्हणायचं ते. आता डावा हात ही आपली इच्छा म्हणून सारखा माझ्याकडे असा ठेवायचा. डावा हात ही इच्छा. इच्छा काय की आम्हाला योग साधना व्हावी, आम्ही योग प्राप्त करावा. लक्षपूर्वक आता डोळे मिटून मी काय म्हणते ते ऐका. डोळे मिटा. आता डोळे उघडायचे नाही, कारण चित्त आतमध्ये ओढलं जातं म्हणून डोळे उघडायचे नाही. नुसते डोळे मिटा. डावा हात माझ्याकडे करा. उजवा हात हृदयावर ठेवायचा. उजवा हात हृदयावर ठेवून एक प्रश्न मला विचारायचा आपल्या मनामध्ये. तुम्हाला वाटलं तर मला आई म्हणा, माताजी म्हणा, श्रीमाताजी म्हणा. श्रीमाताजी, मी आत्मा आहे का, असा प्रश्न आपल्या हृदयामध्ये विचारायचा. हृदयावरती हात ठेवा. कृपा करून हृदयावर हात ठेवा. उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि डावा हात माझ्याकडे. श्रीमाताजी, मी आत्मा आहे का, असा प्रश्न 3दा विचारा. हे लोक बघ्यासारखे काय उभे, त्यांना जा म्हणा. काय पाटणकर, तुम्ही जरा जाऊन त्यांना सांगा तुम्ही चालते बा म्हणून. बघ्यासारखं उभं राहायचं नाही.
आता जर तुम्ही आत्मा आहात तर आत्माच तुमचा गुरु आहे. मग गुरु नको, तुमचा आत्मा हाच तुमचा गुरु आहे आणि सर्व गुरूंमध्ये तोच आत्मा प्रकाशित असतो, म्हणून ते तुमचे गुरु आणि तो तुमच्यात प्रकाशला म्हणजे तुम्ही तुमचे गुरु झाला. तर हा उजवा हात परत डावीकडेच पोटाच्या वरच्या बाजूला दाबून धरायचा, डावा हात माझ्याचकडे राहू द्यायचा, डोळे मिटून ठेवायचे. तर ह्याच्याबरोबरीने दुसरा प्रश्न असा येतो की श्री माताजी, मी माझा गुरु आहे का, मी स्वतःचा गुरु आहे का, मी स्वयंचा गुरु आहे का, असा प्रश्न तीनदा विचारा. पोटावर डावीकडे, पोटावर डावीकडे हात ठेवायचा, उजवा हात. कृपा करून नीटपणे ऐकून तसं मी सांगते तसं करा. डावीकडे पोटावर हात दाबून धरायचा वरच्या बाजूला आणि डावा हात माझ्याकडे आणि प्रश्न करायचा, माताजी मी स्वयंचा गुरु आहे का. तीनदा प्रश्न करायचा. आता हा उजवा हात ओटीपोटावर डावीकडे परत दाबून धरायचा, डावीकडे. सगळं काम आपण डावीकडे करतो. हे स्वाधिष्ठान चक्र आहे. इथे तुम्हाला शुद्ध विद्या कार्यान्वित होते. पण एक गोष्ट आहे, मी आपल्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. आपलं स्वातंत्र्य हे मुख्य आहे, कारण जर स्वतंत्र मिळवायचं असलं तर ते संपूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून त्यासाठी तुमचं स्वातंत्र्य मी हिरावून घेऊ शकत नाही. तर आपल्याला म्हणावं लागेल की माताजी मला शुद्ध विद्या द्यावी. तर श्री माताजी मला कृपा करून शुद्ध विद्या द्यावी, शुद्ध विद्या द्यावी असं आपण म्हणावं लागेल आपल्याला. आणखीन ते 6दा म्हटलं पाहिजे, कारण ह्या चक्राला 6 कळ्या आहेत, पाकळ्या आहेत. आपण कृपा करून मला शुद्ध विद्या द्यावी असं म्हटल्यानंतर 6दा म्हटल्यानंतर कुंडलिनीची हालचाल सुरू होते. उजवा हात पोटावरती दाबून धरायचा डावीकडे, 6दा म्हणायचं, डोळे मिटून ठेवा. हे मंत्र आहेत, हे तुम्ही नंतरही वापरू शकता. ते कसे वापरायचे काय त्याच्यासाठी सुद्धा ही सगळी तुम्हाला माहिती देते. पण ते जागृत असायला पाहिजे. कोणीतरी जागृत व्यक्ती समोर असल्याशिवाय हे मंत्र चालत नाहीत. तुम्ही जागृत झाल्यावर हे सर्व मंत्र जागृत होणार. आता हाच हात वर परत घ्यायचा, ओटीपोटावर उचलून, ओटीपोटावरून उचलून वरच्या बाजूला डावीकडे पोटावरती दाबून धरायचं, गुरुतत्वावर. आता कुंडलिनीची मदत करताना आत्मविश्वास पाहिजे. ह्या ठिकाणी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हणायचं 10दा, कारण 10 गुरुतत्व आहेत आपल्यामध्ये. 10दा म्हणायचं, माताजी मी स्वयंचा गुरु आहे, मीच माझा गुरु आहे असं 10दा म्हणायचं. पूर्ण विश्वासाने, आत्मविश्वासाने म्हणायचं. हे खरं सत्य आहे, तेव्हा ते म्हणण्यात काय हरकत नाही. त्यात तुमचे जर गुरु खरे असले तर त्यांचा तुम्ही मान केला, आणि जर खोटे असले तर ते नष्ट पावते. मीच माझा स्वयंचा गुरु आहे असं 10दा म्हणा. बरं. आपल्याबद्दल कोणची पण न्यूनत्वाची भावना ठेवायची नाही. तुम्ही सर्व परमेश्वराचे मंदिर आहात, फक्त दिवा पाजळला पाहिजे. आता हा हात हृदयावर परत ठेवायचा, पण डोळे उघडू नये. हृदयावर परत ठेवायचा हा हात, डोळे मुळीच उघडू नका, कारण कुंडलिनी ही जेव्हा चढते तेव्हा ती चित्त आतमध्ये ओढते. कृपा करून डोळे उघडायचे नाही. हृदयावरती परत पूर्ण विश्वासाने, स्वतःबद्दल आदराने, माताजी मी स्वयं साक्षात आत्मा आहे असं म्हणायचं. हे परम सत्य आहे. तुम्ही आत्मा आहात. शरीर, बुद्धी, अहंकारादी काही नसून तुम्ही आत्मा आहात. तेव्हा 10दा ते म्हटलं, हे 12दा म्हणायचं.
माताजी मी आत्मा आहे असं 12दा म्हणायचं पूर्ण विश्वासाने. मी आत्मा आहे, मी शुद्ध आत्मा आहे. मी आधी सांगितलं की परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे, तो प्रेमाचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, पण सर्वात मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. जर तो क्षमेचा सागर नसता तर तुमच्यापर्यंत पोचला कसा असता? तेव्हा तुम्ही स्वतःला क्षमा केली पाहिजे, पूर्णपणे स्वतःला क्षमा करून. आता हा उजवा हात मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये जो कोण आहे त्याच्यामध्ये मागच्या बाजूला असा दाबून धरा, समोरून. मी जसं दाखवलं होतं समोरून, समोरून पुढून घ्या, पुढून 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 हात घेणे, पुढून घेणे. हां, जोरात धरायचं, फार जास्त पकड आहे याला. ह्या ठिकाणी हे श्रीकृष्णाचं स्थान आहे, सगळी त्याला लीला आहे. म्हणून इथे म्हणायचं की माताजी मी काही दोषी नाही, मी कोणताच दोष केलेला नाही, माझ्यात कोणतेच दोष नाहीत. स्वतःचे दोष मोजत बसायचे नाहीत, पाप मोजत बसायची नाहीत, स्वतःला न्यूनत्वात उतरवायचं नाही. म्हणून स्पष्ट सांगायचं माताजी माझ्यात कोणताच दोष नाही, कृपा करून असं म्हणा. स्वतःवर विश्वास ठेवा, माझा विश्वास तुमच्यावर आहे, तुम्ही स्वतःवर ठेवला पाहिजे. मी कोणतीही चूक केली नाही, माझ्यात कोणताच दोष नाही आहे. कारण जे झालं गेलं ते ह्या वेळेला बघायचं नसतं. ह्या वर्तमान काळातला हा क्षण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मुख्याचा आहे, म्हणून तिकडे लक्ष द्यायचं नाही, त्याचं महत्त्व ठेवायचं. बाकी सगळं झालं गेलं विसरून जा. सोळादा 16 कला आहेत श्रीकृष्णाला, म्हणून 16दा म्हणायचं. आणि कुणाला जर वाटतच असलं की आपण फार पतित आहोत वगैरे, म्हणजे प्रसन्न चित्त असायला पाहिजे. आपण परमेश्वराच्या साम्राज्यात निघालो, प्रसन्न चित्त असायला पाहिजे, त्याला शंका कुशंका नसल्या पाहिजे. आणि जर कुणाला वाटतच असलं की मी फार पापी आहे, तर त्यांनी मग एकदा आपल्याला शिक्षा म्हणून 108दा म्हणा. प्रसन्न चित्त असले पाहिजे. देवीला प्रसन्न म्हणण्यापेक्षा भक्तांनीच प्रसन्न झालेलं बरं आहे. देवी तर प्रसन्न असतेच. आता हा उजवा हात कपाळावर असा आडवा धरायचा, जसं आपलं डोकं दुखताना आपण दोन्हीकडे दाबतो, असा कपाळावर आडवा धरायचा आणि दाबून धरायचा. आता ह्या ठिकाणी आम्हाला स्वतःला असं म्हटलं पाहिजे की मी सर्वांना क्षमा केली, मी सर्वांना क्षमा केली. आता पुष्कळची माताजी फार कठीण आहे सर्वांना क्षमा करणं. खरोखर म्हणजे तुम्ही क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही काहीही करत नाही, नुसता भ्रम आहे. पण जर क्षमा नाही केली मात्र तर दुसऱ्यांच्या हातात खेळता. म्हणून स्पष्ट सांगायचं माताजी मी सगळ्यांना क्षमा केली. तुम्ही सगळ्यांना क्षमा करून बघा. डोक्यावर आडवा, डोक्यावर नाही कपाळावर म्हटलं मी, कपाळावर ठेवा आडवा, कपाळावर, कपाळावर तुम्ही डोक्यावर ठेवल्या पुष्कळांनी, हां आडवा धरून. तर मी सर्वांना एक सगळ्यांना आम्ही क्षमा केली असं म्हणायचं, पूर्ण विश्वास ठेवू. आता हा हात कितीदा म्हणायचं तर हृदयापासून म्हणा, हृदयापासून म्हणा, कितीदा म्हणायचं ते मुख्य नाही. आता हा हात डोक्याच्या मागच्या बाजूला ठेवा. आता तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही म्हणायचं की जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा करावी असं परमेश्वराला म्हणायचं, तुमच्या समाधानासाठी. पण स्वतःला काही दोष आहेत, माझं हे चुकलं ते चुकलं असं म्हणायला नको, त्यांनी उलट त्रास होतो. तसं मुळीच म्हणायचं नाही. उलट जर तुमच्या समाधानापुरतं म्हणायचं, जर माझं कधी काही चुकलं असेल देवा तर मला तू क्षमा कर, तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी एकदा म्हणा बस. स्वतःचे दोष काढत बसायचे नाही. डोक्याच्या मागच्या बाजूला असं धरायचं. आता हा हात ताणून आणि तळ हात डोक्यावर टाळूच्या ठिकाणी बरोबर ठेवायचा. तळ हात
टाळूच्या तिथे ताणून घ्यायचं तळ्यात आणि तो असा फिरवायचा, 7दा फिरवायचा. ह्या वेळेला परत तुमची मी स्वतंत्रता घेऊ शकत नाही म्हणून म्हणायचं, माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा, आम्हाला हवा येतो, कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा, असं 7दा म्हणा. डोळे उघडू नये, फिरवा, 7दा फिरवायचं, दाबून धरायचं आणि हा हात हळूच आता खाली घ्यायचा, हळूच. आता हळूहळू डोळे उघडायचे, माझ्याकडे बघायचं, विचार करायचा नाही, विचार करायचा नाही. डावा हात डोक्यावर घ्यायचा, बघा गार येते का, गार येते का बघायचं. 4 इंच तरी वर घ्या, 4-5 इंच असं बघा, थोडं वर घेऊन बघायचं. डावा हात, उजवा हात माझ्याकडे, उजवा हात माझ्याकडे, डाव्या हाताने उजवा हात माझ्याकडे करा, उजवा हात डाव्या हाताने बघायचा, असा हात ठेवायचा. बघा येते का गार डोक्यातनं, जरा वर बघा. पुष्कळांचं फार जोरात निघतं तर वर येतं, असं फिरून बघा, विचार करायचा नाही. आता निर्विचारिता स्थापित झालेली आहे. आता हा हात करून बघा, डावा हात. येते, थोडं वर घ्या, थोडं वर. हां, आता तुमच्या डोक्यातनं निघतं आहे, तुम्ही स्वतःला सर्टिफिकेट द्यायचं, आम्ही काय देणार नाही. निर्विचारिता आली आणि एकदम शांत स्वस्थ वाटेल. बघा आता दोन्ही हात असे आकाशाकडे करून आणि डोकं असं मागे करून एक प्रश्न करायचा की ही जी आहे ही परमेश्वरी शक्ती आहे का, ही चैतन्य शक्ती आहे का, ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, असं 3दा प्रश्न विचार. दोन्ही हात असे वर करून. आता हात खाली करा, असे बघा. आता हातात काय वाटतंय का, बोटांमधनं गारगार वाटतंय का बघा. मुलांना वाटणार पहिल्यांदा, त्यांना पटकन वाटतंय बोटांमध्ये गारगार. नसेल येत खालनं असं येत असेल तर असं वर करून बघा, असं असं करून वर घ्यायचं. पुष्कळांना खालून येतं. वाटतंय गार, आता ज्या ज्या लोकांना डोक्यातनं गार वाटलं आणि हातात गार वाटतंय अशा लोकांनी हात वर करायचे. बघा एकही पान हलत नाही आहे कुठे, दोन्ही हात वर करायचे. डोक्यातनं वाटलं किंवा डोक्यातनं वाटलं तरी सुद्धा हात वर करायचे. वा, पुष्कळ लोकांना वाटलेलं आहे. आणि ज्यांना नाही वाटलेलं त्यांनाही वाटेल. कधी कधी विशुद्धी चक्राच्या ह्याच्या म्हणण्यावर तुम्हाला नाही वाटलं, तुम्हाला वाटलं तर डोक्यात तर वाटलं होतं ना, नाही वाटलं बरं बघून काय त्याच्यात हरकत नाही. परत एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा म्हणजे बघू. म्हणजे ज्यांना वाटलं ज्यांना वाटलं नाही त्यांनी हात खाली करायचे. ह्याच्यात खोटेपणा करून चालायचं नाही, खरेपणा ठेवायचा. कारण आम्हाला नुसते हातच दिसत आहेत. हां, छान, उत्तम, पुष्कळ मंडळींचं झालं आहे. आता ज्यांचं झालेलं नाही, ज्यांना वाटलं नाही, त्यांनी जर वर आले तर इथे ते करून देतात, 1 मिनिटात होईल. तुम्ही काय करता? हां, व्यापार. तर आता असं म्हणायचं की माताजी सगळ्यात मोठे व्यापारी परमेश्वर आहेत का, असा प्रश्न विचारायचा 3दा. असा हात करून विचारा मनात, 3दा प्रश्न विचारायचा. कोण इकडे 1 रोमध्ये कुणाला आलं नाही ना, तुम्हा लोकांना ज्यांना आलं नाही कोण, ती मंडळी हात वर करा. आलं का आपल्याला महाराज?
या पुढे या, इकडे या. बघू हे साधक आहेत. ही चटई ही काय असेल तिकडे अंथरून घ्या. काय या इकडे या, करून घ्या. या इकडे घ्या. इथे 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 तिथे ठेवा, तिथे तिकडे बघा. असे असे अशी आडवी घाला, म्हणजे माझ्याकडे हात करून बसतो. घेऊनच घेतलं पाहिजे, बोलायचं नाही, शांत बसा. असा हात करून शांत बसायचं, थोडा वेळ तरी शांत बसायचं, डोळे मिटून. ज्यांना झालंय त्यांनी आरामात असे दोन्ही हात करून बसायचं आणि आणखीन चैतन्य घ्यायचं. बसा बसा, या बसून घ्या, बसून घ्या. ही आणखीन ही अंथरून घ्या ना, ही पण विचारे बसून घ्या काही लोकांना. हां बघा बरं, हां अगदी नाही, आरामात बसा, तसं आवळून बसायचं नाही. अगदी साधं आसन घ्यायचं, साधं शिवासन, शवासन ज्याला म्हणतं, असं पसरून बसायचं. पसरून बस, आराम, आवळून बसायचं. कोणतंच टेन्शन नसलं पाहिजे. ह्याच्यावर बसा, ह्याच्यावर बसा, ह्याच्यावर बसलं चालेल. या या पुढे हां या. कॅन यू सी दॅम कमला. आता अशी स्थिती आहे की परदेशातून लोकांनी गणपती जागृत करायचा. पुढे तुम्हाला सगळ्यांना परदेशात जावं लागणार यांचे गणपती जागृत करायला. या हां बस अशा. आपलं कुलदैवत काय आलं पार आहेत तुम्ही, हात करा. कसं येत नाही हातात, डोळे चमकले बघा. येत आहे ना गार, येत आहे की नाही. टोपी काढून घ्या. येत आहे बघा, हातात गार येते की नाही. बघून टाका. आओ कमला. येत आहे की नाही. नाही वाटतंय ना, डोळे चमकले, अगदी डोळ्यामध्ये अशीच चमकली. आलं ना. हां तू आपल्याला आलं, आलं ना, डोळे चमकून आले. नाही येईल येईल, आरामात बस, आरामात. पेशन्स असायला पाहिजे. मस्ट हॅव पेशन्स विथ युअर सेल्फ इज द पॉईंट. हां बरं, आपण उठा तिघं जण, आता बघू त्या लोकांना एकानंतर एक. हां त्या पुढे. आता ते वर्तमानपत्र 2 मिनटं ठेवा एकीकडे. हां सगळे वाईटच न्यूज असते, काही चांगली न्यूज देतच नाही ते लोक. हां या बसा बसा. कॅन यू सी दिस जेंटलमॅन, दिस जेंटलमॅन, दिस ची कॅन यू सी दॅट. काय या इकडे, बाकी मंडळी कुठे, सहयोगी या. आओ जवान, सहयोगी मंडळींना बोलवा. आता सगळेजण तिकडे गेले ना, पण या बघा, तुम्हीच करू शकता. या 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 व्या, सहयोगी पुष्कळ मंडळी आहेत. अहो चव्हाण त्यांना बघा, यांना यांना पार करा. योगासनं केली आहेत वाटतं. बरं, आता असा प्रश्न विचारायचा मला, माताजी तुम्हीच हठयोग आहात का, असा प्रश्न विचारा मनामध्ये 10. आपण सहयोग आहात का, असं मनामध्ये विचार. बसा बसा बसा. बघा आता हे लोकांना पार झालेलं, पार करा या लोकांना. हाला बघा, ह्या ना चव्हाण, डोळे उघडून मला विचारा. डोळे उघडून. There's what a lever. Put him right to the left. Left to the right, I'm sorry. Left to the right. Started. Just raise it. Raise it and tie him up. ही कुंडलिनी अशी बांधून राहिली. ह्या हातामध्ये वाहत आहे ना, ती अशी वर नेऊन अशी कुंडलिनी अशी बांधून घ्यायची. आता जे लोक पार झाले त्यांनी सुद्धा अशी अशी उचलून जर बांधून घेतली तर ती नेहमी 3दा बांधायची. 1 आणि 2 आणि 3 परत उचलायची अशी खालून, अशी अशी उचलत जायची, ती वर येते. अशी अशी वर उचलत यायची अशी आणि बांधून घ्या. ज्यांचे पार झाले त्यांनी सुद्धा बांधायला पाहिजे, ती खाली घसरते कधी कधी. 2
आणि 3 अशी निर्गाठ बांधायची. परत 3दा करून घ्यायचं की म्हणजे पक्की बसली पाहिजे, परत घसरली नाही पाहिजे. खसरते ती खाली, जिथे जिथे त्रास असेल तिथे परत चांगलं हलवून व्यवस्थित आता बांधा. 1, परत 2 आणि परत 3. आता बघा, आता व्यवस्थित सुरू होणार. काय अहो जवान, या ना बघा, या ना, हे हठयोगी आहेत. या ना, डावीकडं उजवीकडे घाला. हां, इज ऑल राईट, इज ऑल राईट. व्हॉट्स द मॅटर? हां, राईट ना अभि? ओ राईट. डावा हात पोटावर, नाही डावा डावा डावा, असं असं. डावीकडनं उजवीकडे घाला. आरामात आरामात ठेवा. आपण आरामात मांडीवर ठेवा, मांडीवर. काय कोणाचा? गणपती. वा, मग काय पाहिजे आणखी? मुद्दा माझा. बरं घ्या. गणपतीचे सेवक आहात तर विचारा. लेट हिम आस्क द क्वेश्चन ऑफ गणेशा. हां, जरा गळ्यात घालू नका. 1 मिनिट खिच्यात ठेवा. हां, आता प्रश्न विचारा. हां, जस्ट टेल हिम हाऊ टू, व्हॉट क्वेश्चन टू बी आस्क्ड अबाउट श्री गणेश. ते झालं नाही तुमचं? होईल. नाही म्हणायचं नाही, करून घ्यायचं. नाही होत, होईल का होणार नाही? असं कसं स्वतःला अशी काय भावना करून नाही घ्यायची. असं का? या इकडे. असं कसं वर्षभर प्रयत्न करून झालं नाही, असं कसं होईल? पण तुम्ही आधीपासून नाही म्हणायचं नाही. या बसा. आता बघू वर्षभर प्रयत्न केलेला. बसा, तिकडे तोंड करा. तिकडे तोंड करून बसा. इथे बसा माझ्यासमोर. हो, पाटावर बसा. चला, या पाटावर बसा. अहो, या पाटावर बसा व्यवस्थित. हां, या. आता आम्ही आईच होतो, आम्ही काही गुरु बिरू नाही. हां, बरं. आता मी पाय ठेवणार मात्र. हां, आरामात. श्वास वगैरे रोखायचा. आरामात बसायचं. दोन्ही हात जमिनीवर ठेवा बरं. साईडला अशा हात ठेवा. आरामात बसायचं. कशी होत नाही जागृत बघायचं. झालं? काय प्रश्न विचारले का? Did you ask him to ask him about Sri Ganesh? Did you ask him to ask the question? Did you ask? तुम्ही विचारलं? मला विचारा. All right, you try on somebody else. हा ना, डोळे उघडे करायला सांगा. संबंध वर धरले. एकादश रुद्र आहेत, त्याचे डोळे उघडा. माझ्याकडे बघा. एकादशावरती आहे, पकड. तेव्हा द्या. काय महाराज? काय तसं म्हणायचं नाही. हात खाली ठेवा. निराश व्हायचं नाही. म्हणजे मला हे आहे आणि आपल्याला का नाही तेवढं विचार ठेवला पाहिजे. हो, ठीक आहे ना, काय झालं काय? या बरं, तुम्ही या. कोणतरी तुम्ही या ना. यूज ते बघा याच कुठे धरलाय. हां, गुरुतत्वावर आहे. विचारा कोण गुरु बिरू होते का? अक्कलकोटचे खरे होते असं म्हणा. माताजी, तुम्ही अक्कलकोट स्वामी आहात का? असा प्रश्न करा. अक्कलकोट खरे होते असं म्हणा. अक्कलकोट खरे होते. नाही, मनात म्हणा, मनात. काय आलं का? हां, उपवास करतात. कोणचा? आता करणार नाही म्हणा. कान धरून आपता होते कुंडली. कशाला शरीराला त्रास द्यायचा? काय गणपतीला ते पाहिजे? चांगलं खातो गणपती. तुम्हाला कशाला उपवास पाहिजे? आणि बरोबर चतुर्थीला, ज्याचा जन्म झाला त्या दिवशी कशाला उपवास करायचा आपण? आलीवर उत्तर आलं. कोणी तुम्हाला सांगितलं कसं नाही? पण आता तुम्हाला हेच माहीत नसणार की अक्कलकोट खरे आहेत की नाहीत. खरे आहेत. अक्कलकोट खरे आहेत.
नाही, आता आला त्यांना तुम्ही फील करा. तुम्ही त्यांच्या हातात आता फील करू द्या. आता झाले तुम्ही पार. बसा इथे. झालं. अहो तुम्ही अक्कलकोट आणि अक्कलकोटचे खरे आहेत ते मग व्हायलाच पाहिजे. कसं नाही होणार. बसा. त्यांचं मेहनत केलेली ती यायलाच पाहिजे. हां बसा. आता बघा दोन्ही हात करा आणि आता प्रश्न विचारायचा. हां आता विचारा. माताजी तुम्ही अक्कलकोटचे आहात का? महाराज हां माझ्याकडे बघून विचारा. माझ्याकडे बघा. हां विचारा प्रश्न. हां हां आली वर बघा परत. हातात आलं नाही का तुम्हाला? झाले ना पार. हेच ओळखलं पाहिजे. त्यांची एवढी सेवा केली तर त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे तुम्हाला ओळख पडताळा म्हणून. हां आलं ना. हे अक्कलकोटांची मेहरबानी आहे. त्यांना नमस्कार करा. झालं. हां झाले परत. केवढ्या जोरात. ते खरे होते त्याबद्दल शंकाच नाही. झालं. हां बसू दे बसले ना. बरं ह्यांचं काय? इज ऑल राईट. नाही डावा हात माझ्याकडे करा. उजवा हात जमिनीवर ठेवायचा. हां जमिनीवर उजवा हात जमिनीवर ठेवते. आता प्रश्न विचारू देत. हां कोण आणखी? आपले गुरु कोण? यांचे पार झाले ना. तुम्हाला येते ना हातात घात? हां अक्कलकोट का? वा मग विचारा. माताजी तुम्ही साक्षात अक्कलकोट आहात का असं विचारा ना. अक्कलकोटचे महाराज आहात का विचारा. वा डोळे उघडे ठेवा. डोळे. हां ते खरे होते. हां आलं का हातात? बघा 3दा प्रश्न विचारायचा. जे खरे होते ते खरे होते. नरसिंह सरस्वती ते खरे होते महाराष्ट्रात. हां काय यांचं आलं का? काय हो? काय वाटतं हातात? विशुद्धीला पकड आहे. विशुद्धीवर हात ठेवा जरा. आसनं वगैरे केल्यामुळे झाले पार. आता त्यांची एवढी सेवा केली मग काय ते कमी जाणार आहे का? फक्त त्यांचं असं म्हणणं की ओळखून घ्या म्हणून त्यांचं नाव घेतलं पाहिजे. बघा आता परत विशुद्धीला बघा. विशुद्धीला झाले. छान उत्तम. काय तुमचं झालं का? तुम्ही अक्कलकोटच्या महाराजांचे ना. विचारला का प्रश्न? आलं का उत्तर? हातात गार आलं का? पुढे बसायचं. हां कोण 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 गुरु आहेत? बसा. कोण गुरु आहेत? काय ना? फक्त अक्कलकोट खरे होते. अक्कलकोट असा हात सरळ ठेवायचा. अक्कलकोट हे खरे होते. बाकी काय मला माहिती नाही. सोडू द्या. फक्त अक्कलकोट हे खरे. ते गजानन महाराजांचं झालंच नाही. त्यांना द्या. त्यांना सांगा मीच माझा गुरु आहे. नाही उजवा हात पोटावर ठेवा म्हणा. डावा हात माझ्याकडे. त्यांचं जायचं. तुमच्या गुरुबिरू तर नाहीत कोणी? गणपतीपुळ्याचे? हां मग विचारा. महागणपती आहात का माताजी? विचारा. गणपतीपुळ्याचे असून होत नाही म्हणजे कमाल आहे. एवढी त्यांची हां काय येलं आलं ना. कळलं ना आता काय चुकलं होतं ते. जे खरं आहे ते खरं आहे. बाकी ते त्यांचे शिष्य झाले अमकं झालं. हां आलं ना. झाले. उठा. आता ह्यांचं काय? व्हॉट इज इट? बरी जी कॅची काय हो? विशुद्धीवर. विशुद्धीवर हात ठेवा. विशुद्धीवर हात ठेवा. विशुद्धीवर हात ठेवा. हां शीर्षासनं वगैरे केली की विशुद्धी चक्र धरतो. डोळे उघडे ठेवा महाराज. इथे दर्शन घेऊन जा म्हणा. म्हणे तर म्हणतील दर्शन नाही दिलं माताजी समोर. सूचना आहे. बाकी तिकडे झाले सर्व. सर्वांना एक सूचना आहे.
हे इकडे बघा, सर्व झाले. रत्नागिरीचं हे जे केंद्र आहे, दर शुक्रवारी या ठिकाणी महिला विद्यालयामध्ये 9वीच्या वर्गामध्ये दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता केंद्र असतं. ज्यांनी जागृती घेतलेली आहे, ज्यांना घ्यायची आहे, आणि ज्यांचे पुढे काही जाण्याचं. शंका आहेत, प्रश्न आहे, मदत पाहिजे असेल तर त्यांनी दर शुक्रवारी 7 वाजता महिला विद्यालयामध्ये यावं. फोटोही मिळतील तिथे. कारण सामुदायिक एकत्र बसण्यामध्ये व्हायब्रेशन सुधारतात. तर त्या दृष्टीने सर्वांनी सामुदायिकपणे या ठिकाणी महिला विद्यालयात यावं. राजापूर तालुक्यामध्ये वाटूळ येथे सेंटर सुरू झालेलं आहे. लांजा तालुक्यामध्ये कुरंग येथे सेंटर सुरू झालेलं आहे. आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये मालगुण आणि गणपतीपुळे येथेही सेंटर सुरू झालेले आहेत. तर जी मंडळी ज्या ज्या जवळपास आहेत, ज्या ज्या सेंटर्सच्या, पुढे समजून घ्यायचं त्याचा त्याने लाभ घ्यावा ही त्यांना विनंती आहे. दर्शनाने होणार नाही, पुढे वाढलं पाहिजे. आपण श्री माताजींचं दर्शन लांबून घ्यावं. निर्विचारता स्थापित झाली. सहयोगासंबंधी पुस्तिका आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्याला सेंटरवरती दर शुक्रवारी कधी 7 वाजता मिळू शकेल. म्हणजे नेमकं काय करावं, कोणत्या पद्धतीनं करावं याचं सविस्तर त्या ठिकाणी वर्णन आहे. चक्रांचं वर्णन आहे, ही पद्धती कुठची त्याचं वर्णन आहे. नाही नका, बसा ना, बसा. नाही बरं, पाया पडून यायचं या. हां, बरं करा, पायावर या. चला, बरं, पायाखाली हात ठेवा दोन्ही. बघा व्हायब्रेशन्स खाली ठेवा माझ्या. हां, आरामात, गुडघ्यावाल्या. बरं, विशुद्धीला पकड आहे. विशुद्धी आणि हे खूप आहे बघा. एवढं विशुद्धी धरलेली, ही धरलेली आहे विशुद्धी. त्याच्यामुळे बाकी काही करायचं नसतं धर्मात. हां, बघा सुटत चाललं. चक्र फार जोरात पडलेलं आहे. यांचं डावीकडनं उजवीकडे करा. हाय, सुंदर वाजवलं तुम्ही. तुम्हा लोकांना आलं की नाही थंड? बघा तर खरी. चला वाजवा आणखी वाजून. थोड्या जोरात धरलेलं. समोर बसा. जरा मान तुमची मी मोकळी करणार. हां, चष्मा जरा सोडा. आरामात दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे. आरामात रिलॅक्स. मान अगदी हलकी करायची. अगदी हलकी करा. अगदी हलकी म्हणजे अगदी हलकी नाही. तुम्ही हलवू नका. अगदी हलकी नाही. हलकी नाही. हात पकड. फार व्यायाम केला. अरे थांबून घ्या.
या चला जाऊया. मला सांगा आता पुढे कसं जायचं. आता ज्यांनी सांगितलं हो. तुमच्या सेंटरचा पत्ता बरोबर We will try to अवश्य take advantage. अवश्य काल बंधू आपले भेटले दोघांकडे. जस्टिस असं का ते बिलॉंग टू दॅट प्रोफेशन असं का माय ब्रदर मस्ट हॅव कम हियर. Oh, that's great. But lawyers are very good at it. त्याला बॅलन्स असतं. मी काही करणार नाही. मी खाणार होते तर तुम्हाला देणार आहे, बाकी काही नाही. येऊ दे, जेवलं. झाले की नाही कठीण आहे. कसला व्यापार करता हा? हा. हा. झाले झाले ना या मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मेडिकलचं म्हणालात ना, प्रॉपर्टी वगैरे बसवलं ना आता, तर त्याच्यामुळे काय अडथळा नाही येणार? प्रॉपर्टी बसवल्यामुळे काय बसवले प्रॉपर्टी बसवल्या काय बसवलं प्रॉपर्टी हल्ली बसवतात हो मुलं. हो 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 ते काय नाही काय काय नाही ना? पायाखाली हात घाला आता बघू कशी काय ते बघूया. गणपती बघतात मग व्हायला पाहिजे पायाखाली हात घाला. ठीक आहे ठीक आहे गुरु बिरू नाही ना तुम्हाला